नमस्कार मित्रांनो, आज बनवणार आहे मी मेथीची भाजी। तर इकडे घेतली आहे मेथी आणि तिला चांगलं चिरून घेतलं आहे, धुवून घेतलं आहे आणि त्यात मी टाकणार आहे 2 बटाटे कापून घेतले, धुवून घेतले चांगले। त्यात घालणार आहे मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची। आता मी गॅसवर घेतली आहे कढाईमध्ये टाकणार आहे 3 ते 4 चमचे ऑइल। आता त्यात घातली आहे हिरवी मिरची। आता चांगलं लसूणही टाकत आहे। लसूण आणि मिरचीला चांगलं हलवून घ्यायचं। नंतर थोडंसं लसूणला लाल होऊन द्यायचं। लसूण आणि मिरची लाल झाल्यानंतर तर मित्रांनो, मी आता टाकत आहे याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घेत आहे। त्यामध्ये थोडीशी हळद टाकत आहे आणि 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालत आहे आणि चांगलं हलवून घ्या। हे मसाला चांगल्या प्रकारे असं हलवत राहायचं थोडंसं शिजेपर्यंत। आता आपण बघू शकता चांगला मसाला शिजलेला आहे। तेलाची तरी पण वर आलेली आहे। त्यामध्ये आपण एक टाकूया बटाटा। आता चांगला आपण बटाट्याला हलवून घेऊया मसाल्यामध्ये, जेणेकरून सगळं एकजीव झालं पाहिजे। म्हणून चांगलं मसाला आणि बटाटो मिक्स झालं पाहिजे तोपर्यंत असं हलवत राहायचं, चांगलं एकजीव होईपर्यंत सतत हलवत राहा, म्हणजे चांगला मसाला मिक्स होईल बटाट्यामध्ये। आपण बघू शकता चांगला एकजीव झालेला आहे। तर आपण एक घेतली आहे इकडे प्लेटमध्ये आता आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि बटाटो आपल्याला चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं। तर आपण बघू शकता इथे चांगल्या प्रकारे बटाट्याची भाजी शिजलेली आहे, चांगली अशी तेलाची तरी आलेली आहे। बटाट्याच्या भाजीला आपण चांगल्या प्रकारे हलवून घेऊया। आता मी हलवून घेत आहे। तर मग बघू शकता आपण इथे झाली बटाट्याची भाजी। यात टाकायची आहे मेथीची भाजी टाकून झाल्यानंतर चांगलं असं मेथीला मिक्स करून घ्यायचं बटाटा मसाल्यामध्ये, जेणेकरून भाजी चांगली मिक्स झाली पाहिजे आणि असं हलवत राहायचं सारखं। तर आपण बघू शकता इकडे भाजी झाली आहे। घेतला आहे मी इकडे 1 कप मुगाची डाळ, मसूरची डाळ, 5 ते 6 पालकचे पानं घेतलेले आहे। आता मी करत आहे पालक डाळची डाळ। यासाठी मी घेतली आहे पालक चांगली चिरून आणि धुवून मस्तपैकी। तर मग मी इथे आता घेत आहे 1 कांदा, अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर, लाल तिखट, बेडकी मिरची आणि त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची आणि लसूण। त्यानंतर इकडे मी गॅसवर घेतला आहे कुकरमध्ये 3 ते 4 चमचे ऑइल टाकत आहे। त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि त्यानंतर आपल्याला त्यात टाकायचा आहे जिरा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गार्लिक टाकायचं आहे, कढीपत्ता आणि चांगली अशी हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे। आता हे आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे। आता आपल्याला यात टाकायचे बेडकी मिरची टाकून झाल्यानंतर चांगलं मिश्रण हलवून घ्यायचं आहे डाळीचं। आता आपल्याला यात घालायचा आहे चिरलेला कांदा,
झाल्यानंतर आपण हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. चांगलं झालं हलवून. यात टाकायचं आहे टमाटा आणि कोथिंबीर. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे थोडीशी हळद. हळद घालून झाल्यानंतर थोडासा मसाला, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं असं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मुगाची आणि मसूरची डाळ टाकायची आहे. टाकून झाल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला. डाळ आणि मसाला चांगला भाजलेला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं डाळीला आणि मसाल्याला. आणि त्यात आपल्याला टाकायचं आहे आता पालक. खूप छान लागते मित्रांनो डाळ आणि पालकची डाळ. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं डाळीला आणि पालकला एकजीव करून. चांगलं असं हलवत राहायचं. तर ही डाळ चांगली मिक्स झालेली आहे पालक सोबत. आपल्याला घालायचं आहे पाणी. पाणी घालून चांगल्या प्रकारे अशी डाळ हलवून घ्यायची. डाळ अशी चांगल्या प्रकारे हलवून झालेली आहे. आता आपण ह्याला लावत आहे कुकरचं झाकण. झाकण लावून डाळ तर मुगाची आणि मसूरची डाळ लगेच शिजते, पालकही शिजतो. आता आपण बघू शकता मित्रांनो डाळ किती चांगली अशी झालेली आहे. तर आपण बघा किती छान अशी झालेली आहे डाळ. खूप छान लागते खरंच मित्रांनो. एकदा ट्राय करून नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स करा प्लीज. तर मी इथे सर्व केलेलं आहे. चपाती, भात आणि पापड ऑलरेडीच केलेलं होतं. आता मी डाळ पालक सर्व करून दाखवलं. मेथी बटाट्याची भाजीही सर्व करून दाखवली. इथे गुलाबजामुन सुद्धा घेतलेले आहे. माझ्या छोट्या